तर सेनेच्या निवडणुका या अराजकीय झाल्या पाहिजेत असं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले। ठाकरे पक्षाचे उमेदवार हे मालकाचं हित जोपासणारे आहेत असा घणाघात आशिष शेलार यांनी केला। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे पक्षावर हल्लाबोल केलाय। निवडणुकीमध्ये राजकीय झेंडा नको असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांसंदर्भातलं राजकारण आता चांगलंच तापायला लागले आणि त्यात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे पक्षावर हल्लाबोल केलेला आहे। ठाकरे पक्षाचे उमेदवार हे मालकाचं हित जोपासणारे आहेत आणि या सिनेटच्या निवडणुका अराजकीय झाल्या पाहिजेत, त्यामध्ये झेंडा नको असं आशिष शेलार यांनी मत मांडलंय। जे उमेदवार उभाटा सेनेच्या युवा सेनेने दिले आहेत ते खरं विद्यार्थी आहेत का, विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करतात का, या सगळ्यावर प्रश्न उपस्थित व्हावे अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे सगळी अधिसभेची निवडणूक ही राजकीय बोळवण करून टाकली आहे। उभाटा युवा सेनेचे जे किंवा विद्यार्थी सेनेचे जे उमेदवार आहे ते मालकाचं हित जपणारी लोक आहेत आणि म्हणून याची जी अपेक्षा आहे की या निवडणुका विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्वाच्या व्हाव्यात, त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी लढवाव्यात, विद्यार्थ्यांनी लढवाव्यात।